लोक म्हणतात की आंदोलनाने काय होतं, रस्त्यावरच्या लढाईनी काय होतं. गेले 22 वर्ष झाले मी चळवळीत काम करतो. हे आरोप आम्हाला नेहमी फेस करावे लागतात. पण आज देशातल्या तरुणाईने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की मी म्हणणाऱ्या सत्तेपेक्षा रस्त्यावरची तरुणांची ताकद मोठी आहे. ज्या पद्धतीनं जंतर मंतरला अनेक दिवसापासून देशातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला झुकवलं, लाट्या काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, त्या सगळ्या लढणाऱ्या तरुणांचं मनापासून कौतुक आहे. त्यांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, त्यांचा हेवा वाटतो. आणि या सगळ्या तरुणांना एकत्रित करणारा महाराष्ट्राच्या मातीतला सुपुत्र अभिजित दिपके यांचंही मनापासून कौतुक आहे. ही छत्रपतींच्या मातीतला माणूस आहे, बाबासाहेबांच्या मातीतला हा माणूस आहे. लक्षात ठेवा, अभिजित दिपकेने एक कॉल दिला आणि देशातली सगळी तरुणाई एकत्र आली. आणि जे सरकार कधी राजीनामा द्यायला कोणत्याही मंत्र्याचा तयार नसतं, घ्यायला तयार नसतं, त्या सरकारला आज सीजेपी सोबत चर्चा करावी लागली आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. हे या देशातल्या तरुणाईच्या एकजुटीचं यश आहे. लक्षात ठेवा, सरकार ज्यावेळी अन्याय करेल त्यावेळी सगळ्या घटकांनी अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरलं पाहिजे. सरकारपेक्षा आंदोलनाची ताकद मोठी असते. आणि पुन्हा एकदा सांगतो, ज्या पद्धतीनं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पाटील हे सगळे लोक लढले, महात्मा गांधी लढले, त्याच पद्धतीनं हे जे लोक लढले हे या लढाईतले क्रांतिकारक आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. लढणाऱ्या या जेनझीला माझा सलाम आहे. सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक आहे. संघर्ष जारी रहेगा, लढाई जारी रहेगी.